पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कष्टकरी शेतकरी व आदिवासी जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी 29 सप्टेंबर रोजी होणारा डहाणू मोर्चा अखेर स्थगित करण्यात आला आहे। तब्बल 5 तास चाललेल्या तुफानी बैठकीनंतर प्रशासनाने जनतेच्या दबावाखाली झुकत ठोस हमी दिली। शेतकरी, कामगार, महिला व आदिवासींवरील हल्ल्यावर ठोस कारवाई, जिल्ह्याच्या प्राथमिक गरजांना प्राधान्य देत विकास धोरणाची अंमलबजावणी, वन अधिकार कायद्याची तातडीने व काटेकोर अंमलबजावणी, आरोग्य केंद्रातील भ्रष्टाचारावरील कठोर कारवाई, जात दाखल्यातील अडथळे दूर करून अन्यायकारक फी रद्द करणे या विषयावर चर्चा करण्यात आली। या चर्चेत प्रांताधिकारी विशाल खत्री, तहसीलदार सुनील कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार तथा पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड आदेश बनसोडे, जिल्हा सहसचिव कॉम्रेड शेरू वाघ, तालुका कमिटी सदस्य किरण दुबडा, सविता महालोडा, अरविंद दुबडा, रामजी बरड तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर संतोष ठाकरे, तालुका प्रतिनिधी तलासरी। आज आपली सकारात्मक चर्चा झाली। आपले जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आणि बाकीचे विषय होते त्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली आणि प्राण साहेबांची पहिलीच आपली भेट होती। आणि आपल्यासारखे जे यंग आहेत ते खरोखर आपल्या लोकांचे प्रश्न समजून घेतील अशी आपल्याला एक अपेक्षा आहे। आणि त्यांनी 8 तारखेला आपल्याला एक आश्वासन दिले, लेखी पत्र दिले की तुमचे जे काही विषय आहेत ते 8 तारखेपर्यंत आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। आणि 8 तारखेला पुन्हा आपली बैठक लावल्या, आपल्या पक्षाची कमिटी येईल आणि संबंधित विषयाचे सर्व अधिकारी आज पण होते आणि 8 तारखेला पण असतील। 8 तारखेपर्यंत जर आपले विषय सुटले नाहीत तर पुढची आंदोलनाची तारीख आपण तेव्हा जशी परिस्थिती असेल तेव्हा ठरवू। आणि खास करून वावरे म्हणून आपले सहाय्यातले एक कुटुंब आहे, त्यांच्याकडे ते भूमिहीन आहेत, आदिवासी भूमिहीन आहेत, त्यांच्याकडे काही म्हणजे ठोस पुरावे नसताना सुद्धा त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।